घर घेणं हे प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असतं. आयुष्यभराची कमाई, बँकेचं कर्ज आणि अनेक वर्षाचा संघर्ष. तेव्हा कुठे एखादं घर आपल्या नावावर होतं आणि हे घर कायदेशीररित्या आपल्या नावावर व्हावं म्हणून आपण शासनाला लाखो रुपयांचं स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरतो. कारण आपल्याला वाटतं हा पैसा शासनाच्या तिजोरीत जाईल आणि त्यातून रस्ते, शाळा, रुग्णालये उभी राहतील. पण कल्पना करा, जर याच पैशावर काही अधिकारी आणि दलालांनी डल्ला मारला असेल तर? आज महाराष्ट्राच्या विधानसभेत समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. कारण हा घोटाळा फक्त काही लाखांचा किंवा काही कोटींचा नाही, तर त्याची व्याप्ती तब्बल 10 ते 20,000 कोटी रुपयांपर्यंत असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? हा घोटाळा कसा झाला? सरकारला चुना कोणी आणि कसा लावला? याची व्याप्ती किती आहे? या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा पाहण्यासाठी आमच्या सरळ सोपं या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात झाली ती नवी मुंबईमधून. नवी मुंबई परिसरात शेकडो अनधिकृत इमारतींची दस्त नोंदणी बोगस कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचं उघड झालं. म्हणजे ज्या इमारती कायदेशीर नव्हत्या, ज्या बांधकामांना आवश्यक परवानग्या नव्हत्या, अशा इमारतींचीही नोंदणी झाली. या प्रक्रियेत शासनाला मिळायला हवा असलेला महसूल थेट बुडाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितलं की या प्रकरणात शासनाचा 13 कोटी 91 लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणी ठाणे दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक RB दहिफळे यांना निलंबित करण्यात आलं असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आलाय. एवढंच नाही तर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. पण हे प्रकरण इथेच थांबत नाही, तर खरी चिंता सुरू होते ती इथून पुढे. कारण सरकारचं म्हणणं आहे की हा प्रकार फक्त नवी मुंबईपुरता मर्यादित नाहीये. राज्यातील इतर अनेक भागातही अशाच प्रकारे दस्त नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राज्याच्या महसुलाचं 10 ते 20,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता प्रश्न पडतो, हा घोटाळा नेमका झाला कसा? आपल्याला माहित आहे, कोणतीही मालमत्ता विकत घेतली की तिची नोंदणी करावी लागते. त्यावेळी मालमत्तेच्या किमतीनुसार स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरावं लागतं. पण जर खोटी कागदपत्र तयार केली, मालमत्तेची चुकीची किंमत दाखवली किंवा अनधिकृत बांधकामांनाही अधिकृत असल्यासारखं दाखवून नोंदणी केली, तर शासनाला मिळणारा महसूल हा कमी होतो. आणि जर हे काम 1-2 प्रकरणात नाही तर शेकडो आणि हजारो प्रकरणात झालं तर नुकसानही हजारो कोटींचं होऊ शकतं. या मुद्द्यावर विधानसभेत विरोधी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्यानंतर सरकारने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मोठा निर्णय जाहीर केलाय. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यभर झालेल्या सर्व दस्त नोंदणी व्यवहारांची भारताच्या महालेखापरीक्षकांकडून म्हणजेच CAG मार्फत विशेष चौकशी केली जाणार आहे. साधारणपणे CAG सरकारी खर्च आणि महसुलाची तपासणी करणारी सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे या चौकशीतून राज्यभरातील नोंदणी व्यवहारांची सखोल छाननी होणार आहे. आता या चौकशीत काय समोर येतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण जर खरोखरच 10 ते 20,000 कोटी रुपयांचा महसूल बुडाला असेल तर तो फक्त सरकारचा तोटा नाही, तो प्रत्येक करदाराचा तोटा आहे. त्या पैशातून किती रस्ते बनले असते, किती सरकारी शाळा उभ्या राहिल्या असत्या, किती ग्रामीण रुग्णालयांना आधुनिक सुविधा मिळाल्या असत्या, किती सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असते. हा पैसा कोणाच्याही खाजगी तिजोरीत जाण्यासाठी नव्हता आणि म्हणूनच या प्रकरणात केवळ एखाद्या कर्मचाऱ्यावर कारवाई करून विषय संपणार नाहीये. जर यामागे मोठं रॅकेट असेल, अधिकारी, दलाल, बिल्डर किंवा इतर कोणी सहभागी असेल तर त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण शासनाचा पैसा म्हणजे शेवटी जनतेचा पैसा असतो. आता सगळ्यांच्या नजरा CAG चौकशीकडे लागल्या आहेत. ही चौकशी खरोखर निष्पक्ष होणार का? 20,000 कोटींचा अंदाज हा खरा ठरणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घोटाळ्यामागचे खरे सूत्रधार जनतेसमोर येणार का? याच प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही महिन्यात मिळतील. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जर हा अंदाज खरा ठरला तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महसूल विभागाशी संबंधित सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक ठरू शकतो. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली भूमिका आपल्याला पटते का? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.